तर वडाची पूजा करून झाली, वडाभोवती फेरे मारून झाले. तर हे सगळं करायच्या नादात शिवांशकडं थोडं दुर्लक्ष झालं. तर तोपर्यंत तिथलाच आंबा खाऊन पूर्ण शर्टाची स्वतःच्या अंगाची वाट लावून घेतली. पण फिकर नॉट, त्याची माऊ होती की त्याला सांभाळायला. त्याच्या माऊने पाण्याने होईल तेवढं शिवांशला स्वच्छ केलं. सगळ्या बायका हळदी कुंकवासाठी बसल्या. एक एक करत आलेल्या सगळ्या बायकांनी हळदी कुंकू तसंच गव्हाची तांदळाची ओटी भरली. वडाची पूजा झाली, हळदी कुंकू ओटी भरण झालं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या जणी परत घरी यायला निघालो. तर हे वडाचं झाड आधी दुसऱ्या ठिकाणी होतं. अचानक सुटलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे झाडाच्या वरच्या सगळ्या फांद्या गळून पडल्या. त्यामुळे ते वडाचं झाड आहे असं उचलून थोडंसं दूर अंतरावरती लावण्यात आलंय आणि आता ते झाड छान लागू सुद्धा झाले. पूजा करून घरी आल्यावर फोटो व्हिडिओ काढले. मम्मीच्या हातचं जेवण खाऊन वटपौर्णिमेचा उपवास सोडला.